आज आम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही प्रसंगामध्ये बेझिझकपणे वापरता येतील अशी सूत्र आम्ही तुमच्या समोर ठेवायचा प्रयत्न करणार. पहिल्यांदा एक गाणं तुम्हाला सांगतो, म्हणून दाखवणार ना. नाही म्हणत नाही, मग जरा संख्या कमी होईल. हा काय म्हणतोय, जो वादा किया वो निभाना पडेगा, रोके जमाना चाहे. म्हणजे आईनं कडी कुलपात टाकलं असलं तरी तुला यायला लागेल, याला काहीही तर्क नाही. आणि म्हणून मंडळी, सतत प्रसन्न असणं इज अ मिथ. 24 तास 12 महिने प्रसन्न राहणं शक्य नाहीये. ती कधी ना कधी अप्रसन्नता येणार आहे. ती आली तर त्याच्यासाठी काय करू शकतो? इथं आपल्या चष्म्यामध्ये काहीतरी गोष्टी आहेत की ज्या हे फुगवते. तर आपण काय करतो, महाभयंकरीकरण मध्ये ती खूप मोठं फुगवतो आणि तो जीवन मरणाचा प्रश्न करून टाकतो. समजा माझ्याकडे गाडी असली तर मला आनंद होईल नक्की, पण ती उद्या जर निघून गेली तर मला त्याचं इतकं वाईट नाही वाटणार, मी उद्ध्वस्त नाही होणार. वाट लागली, पोरग परफॉर्मन्स करत नाही, संपलंय आता सगळं, ही जराशी जास्त त्रासदायक घटना आहे. संपलेलं नसतंय सगळं. तर राहुलचे मी वाक्य वाचून दाखवतो बरं का मंडळी. मला नोकरी मिळालीच पाहिजे. डिमांडिंग आहे, म्हणजे हट्ट आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात थोडीच असते. तर त्याचा रॅशनल विचार काय असायला पाहिजे, मी प्रयत्न करत राहीन पुढच्या नोकरीसाठी. मला एक कळत नाही, असं कसं काय वागू शकतो एखादा माणूस. म्हणजे हे त्यांचा जो काय फोर्स आहे मला ह्या लिखाणातनं सुद्धा दिसतंय. ते पेन इतकं दाबून दाबून लिहिलेलं आहे. आमच्याशी बोलताना लोकांना काय वाटतं की आम्ही गोड गोड बोलायला शिकवतो, तर तसलं आम्ही काही शिकवत नाही. आम्ही यथेच्छ रागवायला शिकवतो, फक्त राग उपयोगी पाहिजे. गांधीजींनी काय केलं तर त्यांना आलेल्या रागाची ऊर्जा योग्य दिशेला वळवली आणि त्याचे परिणाम आपण आज स्वातंत्र्याच्या रूपात बघतोय. पण हे सूत्र आपण वापरायचं, इतरांना शिकवत बसायचं नाही. 2007 सालचा 2020 वर्ल्ड कप, युवराज सिंग बॅट घेऊन गेला त्याच्या डोक्यावर हाणाला. तेव्हा धोनी त्याच्या मागणं गेला आणि तो म्हणाला, आपल्याला कपिल सरांनी काय सांगितलंय. पण युवराज सिंगनं गेल्यानंतर काय केलं तर नीट प्रत्येक बॉल बघितला आणि तो ज्या वेळेला नैराश्य 15 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त असं ज्या वेळेला जाणवायला लागतं, त्यावेळेला आपण असं समजू शकतो की या व्यक्तीला नैराश्याचा आजार झालाय. प्लीज लक्षात ठेवा, जर कोणी तुम्हाला आत्महत्येचे विचार कधीतरी चुकून पुसटशे सुद्धा बोलून दाखवले तर ते अत्यंत गांभीर्यानं घेतले पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, एव्हरी सुसाइड इज अ पोटेन्शियली प्रिव्हेंटेबल डेथ.